सामन्यामध्ये विजय मिळवेल. बघूया दोन संघ एकाच परिस्थितीत आहेत आणि दोन्ही संघ पाहिले तर बल्लाढ्य संघ आहेत. एका बाजूला पाहतोय आपण साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ, दुसऱ्या बाजूला पाहतोय टीम आझाद वसई. आझाद वसई इथून आपण पाहतोय किरण बारा स्ट्राईक वरती, विशाल घरत नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू स्कूप खेळ आहे आणि बघा तिकडे झेल झाली, संधी होती, संधी इथे साधता आली नाहीये. लग्नाचा लाडू उडाला होता परंतु खाता आला नाही प्रशांत आणि साधा सोपा झेल इथे ड्रॉप केलाय. एक जीवनदान मिळालंय किरण बारात या फलंदाजाला. बघा आता संधीचं सोनं आता करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा किरण बारातांना एक जीवनदान मिळालं होतं. त्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली होती, परंतु आता जीवनदान मिळालं. या मॅच मध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने पाहतो आपण विशाल घरतचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये थोडेसे फेल ठरले होते, बॅटमधून मोठे फटके आले नव्हते, परंतु या मॅच मध्ये मोठा फटका येईल का? येस, येतोय फटका चांगला इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार. आणि तिकडे झेल कंप्लीट केलाय. झेल घेतलेला जो फिल्डर आहे त्यांनी यायचं आहे, त्या प्रेक्षकांनी यायचं आहे लवकरात लवकर. नवशा कमलाकर पागी यांच्या कडून या कॅश साठी 100 रुपयाचं पारितोषिक लागले जाते. ते 100 सुद्धा इथे जमा झालेले आहेत. बघा इथे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. बघा पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली होती, झेल सुटला होता प्रशांतच्या हातामधून. त्यानंतर पहिल्या दुसऱ्या बॉलवरती कव्हर्सला डीप कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं होतं, षटकारासाठी परिवर्तित केलं होतं. तिसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय. यावेळेस पाहता तर सन्मान दिला जातोय. तिसऱ्या बॉलवरती डॉट चेंडू आलाय. इथून पाहिलं तर थोडंसं प्रेशर टाकावं लागेल रोहन या गोलंदाजाला. बघा रोहन आणि विशाल यांचा विचार केला तर दोन्ही खेळाडू एकाच परिस्थितीला आहेत आणि एकाच संघातून एक फॉर्मेटमध्ये खेळताना पाहतोय, परंतु आज समोरासमोर आहेत. बघूया बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस तेच तर होता, चेंडू जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, जाईल का? यस, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावांसाठी येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये. अजून एक यस बॅटला लागला होता, चौकार येतोय. आणि मला वाटते षटकाच्या बाहेर झेल घेतला होता सूरज किनी यांनी, अप्रतिम झेल घेतला होता आणि 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना सुद्धा दिलं जाते. बघा सर्व प्रेक्षकांना संधी आहे, संधीचं सोनं करणं गरजेचं सुद्धा आहे. बघा कॅच पकडा आणि 100 रुपये जिंका. इथून पाहतो आपण बॅटची रिडिंग एज लागली होती यष्टनच्या मागे. अविनाश यांच्याकडून झेल नक्की सुटला, त्याच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या आहेत. रोहन यांचं थोडंसं महागडं षटक इथे हाताळताना पाहतोय. यावेळेस बाउन्सरचा वापर केला तो गोलंदाजाने आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येताना पाहतोय. 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा आपण पाहतोय इशारा आलाय. आपण पाहतोय या पंचाच्या भूमिकेमध्ये जयेंद्र वाघे सरांना पाहतोय आपण, सोयलेख पंचाच्या भूमिकेमध्ये आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण वैभव धूम सरांना. एक चांगले पंच आहेत आणि सातत्याने चांगले पंचाची कामगिरी केलाय. यावेळेस बघा पॅडल स्वीप केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अजून एक येतोय षटकार. विशाल घरत आता थांबणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये थोडासा अयशस्वी ठरला होता, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवण्याची बॅटिंग करताना पाहतोय विशाल घरतांना. लक्षात असू द्या यानंतरचा जो मॅच आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि साई कृपा राजावली दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही 2 षटकं पूर्ण व्हायच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये हजेरी लावायचे. शेवटचा बॉल या षटकातील रोहन यांचं थोडंसं महागडं षटक. यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल होता, पोल पॉवरफुल षटकार. बघा अजून एक झेल सुटलाय. बघा बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात, परंतु झेल सुद्धा सुटले गेले आहेत. या तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू मागला जातोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून बाउन्सरसाठी. तिसऱ्या पंचाकडे आपण वळूया. यस फेअर डिलिव्हरी असेल. यस षटक मला वाटते
समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक आपण पाहतोय रोहन कलांगडा यांचं. बघा तेज तरार गोलंदाज आहे, गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाजाने, परंतु यावेळेस गतीचा पुरेपूर फायदा घेतलाय विशाल यांनी. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सिद्धार्थ या गोलंदाजाला एक धाव करण्याचा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. परंतु बघा पहिल्या बॉलवरती एक साधा सोपा झेल सुटला होता. किरण बारादांना एक जीवनदान मिळालं होतं, संधी मिळाली होती. संधीचं सोनं आता करणं गरजेचं आहे. ते संधीचं सोनं कळलं जाईल का बघूया आपण, कारण किरण बारात एक आक्रमक फलंदाज आहेत, त्यांच्याकडे नक्कीच मोठे फटके आहेत. चौबाजूने खेळणारे फटके. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु बघा सक्सेसफुली चेंडू हा त्याच्या बॅटवरती आला नव्हता, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावांशी धावफलक आपण पाहतोय 25 रन्स ऑन बोर्ड विदाऊट लॉस आपण पाहतोय. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. इथून येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी असेल. 11 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करावे लागतील, कारण समोर संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. अविनाश किणी सारखा फलंदाज आहे. यावेळेस बघा पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. काय घडते काय बिघडते, गरीबी में आटा गेला. इकडे चौकार आणणं गरजेचं होतं, परंतु इकडून मिसफिल्ड झाले आणि मिसफिल्डच्या रूपामध्ये चौकार आलाय. नो +4 इथं पंजा खुलला जातोय या बॉलवरती. यस थँक्यू डीजे. बघा अवघडाडोय पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी यावेळेस विशालांना बॅटरला मिळते. यावेळेस बघा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेसचा मारा केला होता, थोडीशी बोट रोल केली होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आला. इथून सातत्याने डॉट आणि विकेटच्या मागे जावं लागेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला, कारण धावसंख्या पाहिली तर डेंजर झोन मध्ये जाताना पाहतोय. सिद्धार्थ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लोअर फुल्डच बॉल होता, इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. षटकार येतोय, धीरज होते, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी अजून एक येतोय विशाल घर त्यांच्या बॅट मधून. A1 कॉलिटी बॅट रेट षटकार 6. चला चेंडू द्या, चेंडू द्या. बघा इथून आक्रमण आणि आक्रमण केलं जाते. बॅटर आपण पाहतोय विशाल घर त्यांच्या बॅट मधून. बघा पहिल्या मॅच मध्ये विशाल थोडेसे शांत होते, परंतु विशालने विशाल कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. इथून धावसंख्येचा वेग पाहिला तर अप्रतिम वाढला गेला आहे. तो डेंजर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. खोलगट टप्प्यात चेंडू पाहतोय थोडस सन्मान देण्याचं काम केलंय. यावेळेस फलंदाज विशाल घर त्यांनी सिंगल धाव येताना पाहतोय. इथून चेंडूचा विचार केला तर आपण 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या पाहतो आपण 37 या अंकांवर जाऊन पोहोचतोय विदाऊट लॉस. इथून जमेची बाजू पाहिली तर आझाद संघ स्ट्रॉंग स्थितीमध्ये येताना पाहतोय, पण तिथून कमबॅक करावं लागेल. नवीन पाडा संघाला कमबॅक करावं लागेल. लोअर फुल्डच बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो मिड विकेट रिझन मध्ये. शत्रक्ष आहे बघा, चुकीला माफी नाही क्रिकेटच्या पटलामध्ये. आणि अजून एक येतोय मिसफिल्डचा चौकार 4. यस धन्यवाद डीजे. आपण पाहतोय यावेळेस चुकी होताना पाहतोय. थोडेसे खांडे ढासळलेले आहेत संघाचे. थोडंसं बॉडी लँग्वेज थोडीशी त्यांची वीक झालेली पाहतोय, कारण धावसंख्या भरपूर वेगाने चालली. यावेळेस इनसाइड आउट कव्हर्सच्या दिशेने खेळलेला फटका पुन्हा एकदा होतोय चुकी. यावेळेस चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक येतोय, नशिबाची साथ इथे मिळते आझाद संघाला. येतोय 4. षटक संपते दुसरं आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 45 या अंकांवरती.
थँक्यू डीजे. चला चला या ठिकाणी आपण विनंती करतोय, दोन्ही कर्णधार आलेले आहेत, सज्ज राहूया आपण टॉससाठी. मात्र राजावली संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. नक्कीच यानंतर अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये भरपूर काही राहिलं आहे. यावेळेस लेग कटरचा मारा केला होता, फटका तर फसला होता. तिकडे शतरक्षक आहे तैनात आणि सुंदर झेल इथे कंप्लीट करायचं. पहिला हादरा बसतोय, बडी मछली जाल में फसी. विशाल घरत बॅक टू पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. बघा छोटे बंधू डगआउट मध्ये गेलेत, परंतु आता मोठे बंधू आलेले आहेत. विशालांचे मोठे बंधू आले तर निशांत घरत स्ट्राईक वरती आहेत. इथून आता समीकरण पाहिलं तर आपण 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 5 चेंडूवरती कमीत कमी आता जावईपर्यंत रोखावं लागेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला. इथून 50 पार करू देणं गरजेचं असेल आझाद स्पोर्ट्स वसई या संघाला. बघूया 50 पार होईल का, कौशल कमबॅक करेल. कौशल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटरला चेंडू समजला नाहीये, लेग कटरचा मारा केला होता गोलंदाज कौशल पुजारी यांनी. बघा पहिल्या मॅच मध्ये कौशल यांनी बॅटिंग करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, परंतु आता संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. बॅकफूट वरती आहे आणि फ्रंटफूट वरती आणण्याचं काम यावेळेस कौशल यांनी केलंय. लगातार 2 चेंडू पाहिले तर डॉट आलेत. पहिल्या चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू या षटकातील. फुल टच बॉल, फुल टॉल वसूल केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी अजून एक येतोय षटकार. 6. देखो देखो वो आ गया. धन्यवाद धन्यवाद डीजे. कौशल यांच्यावरती आक्रमण केलंय. बघा पहिले 2 चेंडू पाहिले तर चांगले हाताळले होते, परंतु एक खराब चेंडू आणि खराब चेंडूचा फायदा पाहिला तर बॅटरने घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. गती थोडीशी वाढवली होती, परंतु बघा तिसऱ्या पंचांकडे जाईल का निर्णय. यस यस गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू साठी रेफर केले जाते. बघा वाईट साठी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे वळू आपण. हा चेंडू फेअर आहे की वाईट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी असेल. यष्टनच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. बघा लेग कटरचा मारा केला होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या स्टिक वरून गेला होता. त्याच कारणास्तव पंचांना आपण पाहतोय त्यांचा निर्णय बदलताना. 4 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील, या इनिंग मधील. आणि या 2 चेंडूवरती कमीत कमी धावावर रोखावं लागेल. कौशल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावर हाफ ट्रॅकर बॉलचा फटका फसलाय, परंतु चेंडूने उंची सुद्धा गाठली आणि लांबी सुद्धा गाठलेली आहे. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि या षटकाची धावफलक जाऊन पोहोचते 57 या अंकांवरती. 57 ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या यावेळेस उभारली गेली आहे 3 षटकांमध्ये. अजून शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडते काय बिघडते चला आपण पाहूया. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा बॅट थोडीशी लवकर क्लोज झाली होती. बॅटचा फ्लेस आपण पाहिलं तर थोडंसं लवकर क्लोज झालं. त्याच कारण पाहिलं तर सर त्याच्या बॅटवरती येऊन चेंडू लागला होता आणि एक सिंगल धाव लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या अंकावरती आणि 59 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाते. बघा आता 59 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र सागर सर, हरेश भुयाल पिच कोरेटर. चला थोडंसं झाडू मारायचं पिच वरती या. या ठिकाणी विनंती करतोय वासुदेव दादांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अडनेगावरून या ठिकाणी सन्मान्य मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहतोय एका बाजूला बेबीपाड्याचा संघ आहे, एका बाजूला आहे राजावळीचा. तर वासुदेव दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड आणि टेल असं आहे. कोण बोलणार आहे? राजावळी संघ कौल करतोय.
टेल असा कौल झालाय आणि आलाय टेल. तर मी दादांना विनंती करेन खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि आपण मान्यवर कक्षेमध्ये जाऊन आसनस्थ व्हा अशी मी विनंती करतोय. येस. तर टॉस जिंकलाय राजावली संघ, काय स्वीकारेल? बोल्ड फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र समोरचा संघ एक चांगला संघ आहे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत 35-40 पर्यंत. आज काही खेळाडू कमी आहेत की सर्व साईड पॅक आहे? आहे, सर्व आहेत. खूप खूप शुभेच्छा असतील. तुमच्या गावातील आयोजन आहे, कसं वाटतंय? खूप छान आहे आयोजन. नक्कीच राजावली संघाने आयोजन केलं. आता साई कृपा राजावली संघ कधी आयोजन करेल? पुढच्या वर्षी. तर खूप खूप शुभेच्छा असतील राज तुम्हाला. गिरी गिरी म्हणजे कृष्ण गिरी निकनेम गिरी आहे. काय वाटतं, आयोजन कसं वाटतं? खूप छान आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. कितीपर्यंत धावसंख्या बनवायला पाहिजे? 60 पर्यंत. शुभेच्छा असेल तुम्हाला. हे होते दोन संघ, एका बाजूला बीबीपाड्याचा संघ, एका बाजूला आहे तो राजावलीचा संघ. राजावली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करतोय. मान्यवर कक्षेमध्येच सन्मान्य श्री वासुदेव दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय आणि तो सत्कार करण्यासाठी मी किशोरजी गांगुर्डे तसेच कैलासजी वर्गना, रंगनाथजी वर्गना तसेच किशोरजी वर्गना यांना विनंती करतोय. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर आडणे गावातून या ठिकाणी मान्यवर लाभलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो या टिवरी गावचे उपसरपंच सन्मान्य श्री नूतन शेठ यांना त्यांच्या शुभ हस्ते अडणे गावचे मला वाटते ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत का, तर वासुदेवांचा सत्कार या ठिकाणी नक्कीच आपण करतोय. एक शाल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण तो सन्मान आणि सत्कार करतोय. थँक्यू. या ठिकाणी दादा आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ओर टू कमेंट्री बॉक्स. बघा इथे पहिल्याच बॉलवरती मोठा मासा लागलाय जाळ्याला. अविनाश किणी जर का एक डेंजरस बॅटर जो 60 धावा जो चेस करू शकत होता तोच पहिल्याच बॉलवरती त्या तंबूच्या आशाला पाठवलाय. बघा दोन्ही संघ पाहिल्या तर एकाच परिस्थितीला आहेत, एकमेकांचे धागेदोरे माहिती आहेत आणि त्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती करताना पाहिलंय. विशाल यांनी पहिलाच हादरा बसवलाय. अविनाश किणी बॅक टू द पवेलियन झालाय. आता नव्यानं बॅटर आता कोणता येतोय ते सुद्धा पाहूया आपण. पण नव्यानं बॅटर येताना पाहतोय आपण सिद्धार्थ बसवत येताना पाहतोय. इथून सिद्धार्थ आणि कौशल ही जोडी महत्त्वाची आहे कारण सिद्धार्थ आणि कौशल जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील नवीन पडा संघाची. परंतु विशाल यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोला ब्रश झाला चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल निशाण यांच्याकडून तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलने आपण पाहतोय श्री गणेश होतोय सायना स्पोर्ट्स नवीन पडा संघाचा. इथे अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय सायना स्पोर्ट्स नवीन पडा संघाचा. इथून पाहायला गेलं तर 58 धावांचं अजून सुद्धा टार्गेट बाकी आहे. येणाऱ्या चेंडूचा विचार केला 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मोठे फटक्यांची जी आवश्यकता आहे, धावांची भूक जी लागली गेली आहे संघाला, ती धावांची भूक इकडे मिटवावी लागेल कौशल आणि सिद्धार्थ यांना. ओके विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय पण गोलंदाज विशाल घरत यांना. बघा विशाल यांनी बॅटिंग करताना चांगली कामगिरी केली पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 17 मध्ये, परंतु आता गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा पाहतो आपण गोलंदाज सज्ज असतील विशाल घरत. यावेळेस ऑन साईडला कार्पेटला रोल कर चेंडूला खेळून काढलाय. तिकडे नकुल आहे त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालंय आणि त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथं वेगाने कंप्लीट केल्या जातात. मग इथे एक्का दुक्के से काम नहीं होगा, अभी छक्के और चौकों की बरसात करनी पडेगी. बघा षटकार चौकार येतील का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण संघ थोडंसं पाहिलं तर बॅकफूटवरती गेलाय या पहिल्या षटकामध्ये. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
यावेळेस ते तर्रार बघा गुडलेन स्पॉट ठेवून चेंडू सरळ यष्टरच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडू आलाय. पूर्णपणे यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला बांधून ठेवण्याचं काम केलंय या पहिल्या षटकामध्ये. बघा प्रेशर आहे कारण 59 धावांचं एक भला मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि ते चेस करताना थोडंसं प्रेशर असते बॅटरवरती आणि ते प्रेशर इथे पाहतो आणि त्या प्रेशरमध्ये अजून एक गडी गारद होतोय. इथे कौशल यांच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. कौशल बॅक टू द पॅव्हलियन गॉन. यस थँक्यू DJ. थँक्यू व्हेरी मच DJ. इथून पाहायला गेलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये ज्याने तारणहार झाला होता संघाचा निखिल उजड बॉलिंग ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकरवाला फटका फसलाय. शतरश चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तो बघा. इथे झेल इथे कम्प्लीट करणं गरजेचं होतं. ते शतरशक पोहोचले असते मला वाटते. तिकडे आयुष होते नक्कीच किरणांचा कॉल होता त्याच कारणाचा पाहिलं तर किरणांच्याकडून हा झेल सुटलाय. इथून एक जीवनदान सिद्धार्थ यांना मिळताना पाहतोय. तिथून पाहिलं गेलं तर सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला जर कमबॅक करत असेल तर इथून षटकार आणि चौकारांची बरसात करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. आक्रमण होईल का निखिल यांच्यावरती ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल पॉवरफुल आहे का. चेंडू उंची गाठलाय लांबी सुद्धा गाठलाय. चेंडू सहज जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार 6 आणि या षटकारने आता पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करण्यास सुरुवात केली सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाने. थँक्यू DJ. यावेळेस पाहतो आपण निखिल यांच्यावरती आक्रमण केलंय. फलंदाज पाहतोय आपण यावेळेस गती होती. खोलगट टप्पा चेंडू होता खोदून काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. फलंदाज आपण पाहतोय दिव्येश तांबडे यांनी बघा पहिल्या बॉलवरती फेस करता षटकार मारला होता. त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक करण्याचा चेंडू हाताळला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला वाईडसाठी. बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे वया हा चेंडू कोणत्या पद्धतीचा हाताळलाय. वाईट बॉल असेल. यष्टांच्या थोडसा बाजूने हा चेंडू निघून गेला होता. यस पंचांना आपला निर्णय बदलावा लागतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडून. वाईट बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होताना पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतो. बॅट जोरात नक्की स्विंग झाली होती पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू पाहतोय. यावेळेस फलंदाज आपण पाहतोय दिव्येश तांबडे यांना थोडंसं बांधून ठेवण्याचं काम केलंय. मग षटकारला त्याच्यानंतर थोडासा खराब चेंडू हाताळला गेलाय निखिल यांच्याकडून. पण त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय. कमबॅक करण्याचा चेंडू हाताळला गेलाय. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस कोलगटाबाई चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. तिकडे गौरव आहे चेंडूच्या खाली आणि गौरव यांच्याकडून होणार नाही चुकी. इथे फलंदाज होतोय बाद मिस्टर दिव्येश तांबडी. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. यस थँक्यू DJ. नव्याने फलंदाज आपण पाहतोय जयदीप येतोय. जय या नावाने जास्तीत जास्त त्याला ओळखलं जात आहे.
आणि तोच आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. इथून निखिल यांनी पाहिलं तर षटकानंतर कमबॅक केलाय. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातील. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 8 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील. यावेळेस कोलगट टप्प्यात चेंडू ऑफसाइड ऑफ टर्म यॉर्करचा मारा केला होता. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलंय निखिल बुजड या गोलंदाजाला. अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय या षटकामध्ये. बघा षटकार आलाय परंतु कमबॅक करणारा चेंडू सुद्धा आपण पाहिला आहे निखिल यांच्याकडून. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती येऊन थांबले. इथून पूर्णपणे मॅच वरती पकड बसवले आझाद स्पोर्ट्स वसई या संघाने. शेवटचा बॉल येतो या षटकातील निर्धाव. षटक संपते. दुसरा 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. इथून जिंकण्यासाठी पाहिलं तर आता भरपूर धावा बनवाव्या लागतील. इथून पूर्णपणे मॅच एका बाजूने पाहिली तर झुकलेली आहे. इथून संघर्ष करावा लागेल. सन्मानासाठी आता लढावं लागेल सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला. इथून मॅच पूर्णपणे एका बाजूने झुकलेली आहे यात काही शंका नाही. परंतु इथून सन्मान आहे तो सन्मान आपला नक्कीच कंप्लीट करावा लागेल. सन्मानासाठी खेळावं लागेल. इथून स्वतःला सिद्ध करण्याची गरज असेल सिद्धार्थ आणि जय यांना. क्रिश येताना पाहतोय. क्रिश खिवरे एक लेफ्ट आर्म गोलंदाज. अजून एक अप्रतिम गोलंदाज पाहतो आपण. अपकमिंग टॅलेंट आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय बेनापट्टी परिसरातील क्रिश खिवरे. लोअर फिल्डर्स बॉल होता. यावेळेस फटका फसलाय. 1 नाही 2 नाही 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट केलाय. कारण भुजड यांच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येताना पाहतोय. कारण साधा सोपा झेल होता परंतु त्यांना कन्वर्ट करताना 3 अटेम्प्ट करावं लागले आणि ते फलंदाज होतोय बाद. मिस्टर सिद्धार्थ बसवत बॅक टू द पव्हलियन. अजून एक हादरा बसतोय. अजून एक हादरा बसताना पाहतोय सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय मिस्टर प्रशांत जाधव. प्रशांत जाधव यांचा विचार केला तर प्रज्वल जाधव यांचे बंधू आहेत. परंतु पाहतोय त्याच सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघातून खेळताना पाहतोय. क्रिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. बघा गोलंदाजाचा विचार केला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि नॅचरल स्विंग आहे. त्याच कारणाचा बोलायचा हा चेंडू पडल्यानंतर गिरकी घेऊन थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून जातोय. थोडंसं रायटी बॅटरला थोडंसं डिफिकल्ट ठरते या गोलंदाजाला खेळताना आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय क्रिशांना. यावेळेस स्टॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. पाहतोय सुंदर झेल इथे कंप्लीट केला. नकुल मानकर होते. थर्डमॅन मध्ये आपण पाहतोय हा झेल कंप्लीट केला जातोय. अजून एक हादरा बसतोय सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघाला. बघा जिथे पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली अविनाश या बॅटरची तिथून पूर्णपणे मॅच टर्न ओव्हर झाली. जोपर्यंत अविनाश होते तोपर्यंत ह्या धावा चेस करणं खूप सोपं झालं असतं. परंतु अविनाश यांचा पहिलाच बॉलवरती जशी विकेट मिळाली तिथून आझाद संघाने सुटकेचा निष्ठेचा स्वाद सोडला असेल. कारण जोपर्यंत अविनाश होते तोपर्यंत धोक्याची घंटा वाजली असती आझाद स्पोर्ट्स वसई संघाच्या खेळामध्ये. यावेळेस समीर आले नवीन बॅटर. आपण पाहतोय पंचांकडे अपील केली होती. परंतु एक सिंगल धाव लेगबायच्या रूपामध्ये येताना पाहतोय. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल या षटकातील. यावेळेस शफल ऑन क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते बॅटरकडून गोलंदाजी करणार संघाकडून. परंतु अजून एक चेंडू पाहतोय आपण निर्धाव येतोय. इथून शेवटचा बॉल असेल. यानंतर होणार सामना आपण बिग फाईट आपण पाहतील. एका बाजूला टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतील साई कृपा स्पोर्ट्स राजावली. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव आणि सामना जिंकतोय इथे आझाद स्पोर्ट्स वसई हा संघ. हार्ड लक सायना स्पोर्ट्स नवीन पाडा. तुम्ही आलात आणि चांगला